हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी आज मतदान केंद्रांवर जोरदार तयारी। न्यूज 18 मराठीवर निवडणुकांचं महाकव्हरेज। पालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज। पालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण। मोठ्या संख्येने मतदान करण्याचं न्यूज 18 मराठीचं सर्व मतदारांना आवाहन। राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार, तर निकालानंतर भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। छत्रपती संभाजीनगरातल्या नारेगावात 2 उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राड्यात 2 ते 3 जण जखमी। जखमींना रुग्णालयात केलं दाखल। नवी मुंबईच्या खारघर आणि बेलापूरमध्ये सापडल्या पैशानं भरलेल्या बॅगा। पाकिटांवर कुठल्याही पक्षाचं नाव किंवा चिन्ह नसल्यानं चर्चांना उधाण। नवी मुंबईच्या ऐरोली आणि घणसोली ठाण्यामारी। माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांची तरुणांना मारहाण, तर भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक, काचा फोडत खुर्च्यांची तोडफोड। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सकाळचं पहिलं बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय दिवसभरातली मोठी बातमी। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असल्यानं मतदानासाठी मतदारांमध्ये उत्सुकता आहे। त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी म्हणजेच उद्या या निवडणुकीची मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर केले जातील। या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। तर महापालिका निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात असून मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत। सर्वात कमी म्हणजे 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये आहेत। तिथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे। दरम्यान राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर, इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे। तर शिवसेना भाजप यांची मुंबई आणि ठाणे तसंच कल्याण डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणी युती आहे। उर्वरित ठिकाणी ते एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। त्यामुळे आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। मतदानाचा आज अतिशय महत्त्वाचा दिवस। तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत आहेत आणि त्यामुळे मतदानासाठी मतदारांमध्ये देखील उत्सुकता निश्चितच असणार आहे। दिग्गज उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का देखील वाढण्याची शक्यता आहे किंवा तसा अंदाज वर्तवण्यात येतोय। महापालिकांवर कुणाचा झेंडा फडकला जाणार, कुणाचा गुलाल उधळणार हे उद्या स्पष्ट होईलच। आज हा मतदानाचा दिवस। या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत। महापालिका निवडणुकीसाठी 15,908 उमेदवार रिंगणात असून मुंबईत सर्वाधिक 1,700 उमेदवार आहेत आणि सर्वात कमी म्हणजेच 230 उमेदवार हे इचलकरंजीमध्ये आहेत। तिथे 65 जागांसाठी मतदान होणार आहे। दरम्यान राज्यात सत्तेत एकत्र असलेली महायुती कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा मोजक्याच ठिकाणी एकत्र आहे। तर शिवसेना भाजप यांची मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह 29 पैकी 11 ठिकाणीच युती आहे।
आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत दादरमधून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत. लालबाग इथून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे त्या देखील आपल्यासोबत जॉईन होतीलच. त्यानंतर वांद्रे इथून सुमित सावंत असतील, वरळी इथून आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले असणार आहेत. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत आहेत. अजित मांढरे आहेत, प्रणाली कापसे आहेत आणि उदय तिमांडे. सगळ्यात आधी प्रणाली तुमच्याकडे येते. सुप्रभात. आज अतिशय महत्त्वाचा दिवस, मतदानाचा दिवस. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, मी मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे, ज्याला हार्ट ऑफ सिटी म्हटलं जातं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथेच राहतात. शिवतीर्थ, ज्यावरून या सगळ्या सभा गाजतात, राजकीय केंद्रस्थान असतं, त्या दादरमध्ये मी उभी आहे. दादरची मुंबई पब्लिक स्कूल जी आहे गोखले रोडची, त्या ठिकाणी मी आहे, जिथं मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. मॉकपोलसुद्धा घेण्यात आलेला आहे. बरोबर 7:30 वाजता इथं मतदानाला सुरुवात होणार आहे. मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे दादर आणि जर मतदारसंघ सांगायचा झाला तर हा आहे माहीम मतदारसंघ. अत्यंत महत्त्वाच्या चुरशीच्या लढती या मतदारसंघामध्ये आहेत. मुंबईतल्या 227 वॉर्डांसाठी आज मुंबईकर मतदान करणार आहे. मुंबईवर कुणाचा झेंडा फडकेल हे आज मुंबईकर ठरवणार आहे. अंदाज असा व्यक्त केला जातोय की आज मतदान वाढेल, पण ते खरंच वाढतंय का आणि वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडतं यावरून सगळ्या गोष्टी ठरणार आहे. आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा दिवस आज मुंबईकरांसाठी आहे. आज ते मुंबईवर राज्य कोण करणार, मुंबईच्या प्रगतीमध्ये हातभार कोण लावणार हे ठरवणार आहे. आणि आपण बघितलं की शेवटच्या काही दिवसांमध्ये ही लढत जी आहे ती अत्यंत चुरशीची झालेली होती आणि त्यामुळं आज मुंबईकर कुणाच्या बाजूनं मतदान करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण मुंबईमध्ये 30,000हून अधिक पोलीस बंदोबस्त जो लावण्यात आलेला आहे. रॅपिड ॲक्शन फोर्स असेल किंवा मग राखीव दल असेल, असे सगळे पोलिसांची जी पथकं आहेत ती लावण्यात आलेली आहे. हायली सेन्सिटिव्ह असा हा संपूर्ण परिसर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दुबार मतदार हा जो मुद्दा यावेळेला मनसेनं किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काढलेला होता. काँग्रेसनं सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान देत मोर्चा काढला होता. या मुद्द्यावर आज एक भगवा मराठी गार्ड नावाचा प्रकार हा लावण्यात आलेला आहे. जे दुबार मतदार असतील, जे खोटेपणाने मतदान करतील, अशा लोकांना चांगलाच धडा शिकवण्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता. त्यामुळे दरवेळेच्या इलेक्शनपेक्षा यावेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शांतता, कायदा सुव्यवस्था राखणं. आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की 30,000ची पोलिसांची कुमक संपूर्ण मुंबईभरामध्ये लावण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर साधारणतः 11 लाख मतदार असे आहेत की ज्यांचं दुबार नाव होतं. त्यांच्या सगळ्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आलेलं आहे. असे जर दुबार मतदार मतदान करण्यासाठी येत असतील तर त्यांना आपल्या स्टाईलनं धडा शिकवा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो भगवा मराठी गार्ड आहे तो नेमका आज काय करतो, शांततेमध्ये मुंबईचं मतदान पार पडतं का, या सगळ्याच गोष्टी बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी जरासं मतदान केंद्राकडे दाखवते, ज्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आत्ताच्या घडीला मॉकपोल वगैरे जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि आपण पाहतोय याद्या ठेवलेल्या आहेत. थोड्या वेळात या ठिकाणी बरोबर 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला सगळे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी त्यांच्या बूथवरचं जे मॉकपोल आहे ते आटपलेलं आहे. सगळ्या गोष्टी या व्यवस्थित आहे किंवा नाही याची चाचपणी, याची पडताळणी त्यांच्या वतीनं झालेली आहे. आणि त्यामुळं मतदानाला पुढच्या 30 मिनिटांमध्ये मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आज मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. 5:30 वाजेपर्यंत